सर्वांना भजन म्हणायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायलं बरं खरं सांगा. हा खरं खरं सांगा कोणी कोणी भजन के ज्याशने खरंच भजन म्हणा भाऊ विठो रोग माहिती त्याशने वर बोट करा बरं. लबाड बोला नाही बरं म्हणा अक्कासवर द्याने. बरं ठीक आहे या 2-4% लोक बोलणार बाकी नसणे देवनी काय दरादरी जायचे का. देवाचं नाम चिंतन करायचं ना अंतकरणापासून बरोबर आहे की नाही. हा भजन गायचं महाराज खरं संकीर्तन हातानं टाळी मुखानं नामचिंतन. आम्ही एखादा अभंग घेतो आणि त्याच्यावर ट्रान्सलेट करतो भाषांतर करतो हा भाग वेगळा. पण खरं चिंतन आणि खरं संकीर्तन म्हणजे हातानं टाळी मुखानं नामचिंतन. जेव्हा आमचे महाराज मंडळी टाळी वाजून विठ्ठल विठ्ठल म्हणतात तेव्हा तुम्ही सुद्धा म्हणायला पाहिजे ते खरं संकीर्तन आहे. पण तुम्ही असं म्हणले जे बा उदड दिदेल निंदी विल्यान बुगलाय फेक द्यावं. सगळ्यांनी भजन गायचं. खरं तर माझा आज घसा काम करत नाहीये म्हणून आज काय मला गायला असं मजा वाटत नाहीये पण तरी प्रयत्न करतो. सगळ्या पुरुषांनी माग म्हणायचंय भजन करायचं सगळ्यांनी. महिला मध्ये तुम्ही काय नाही बोलायचं पुरुष मंडळीने माझ्या माग म्हणायचं. हे जनमन मोलिना तू राधे राधे बोलिना. तुम ना भरोसा जर राहिना ना वापी सुद्धा सुकाट टाकशात तुम्ही काय पैर नाही दिशात तुम्ही. सगळे पुरुष मंडळींनी म्हणा ना माझ्या माग हे जनमन मोलिना तू राधे राधे बोलिना. बरं बरं आता महिला माता तुम्ही म्हणा बरं का माझ्या माग. हा पहिले तर तुमच्या मनातून हे काढून टाकतो मी. तुम्हाला असं वाटतं की इतर महाराज लोक वेगळं भजन म्हणायला लावतात रविकिरण महाराज राधेचं का भजन म्हणायला लावतात. हो राधेचा पण तेवढाच अधिकार आहे जेवढा भगवंताचा आहे. आणि सांगू का देवाला राधेचं नाव किती प्रिय आहे. जसं मायला लेकराची स्तुती आवडते ना तसं देवाला त्याच्या भक्ताची स्तुती आवडते. म्हणून राधे नामाची खूप ताकद आहे. हा राधाची किती ताकद आहे सांगू राधाची. हे राधे 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 बिन पिए नशा हो जाता है जो राधे राधे गाता है. बिन पिए नशा हो जाता है जो राधे राधे गाता है. बिन पिए नशा हो जाता है जो राधे राधे गाता है. बिन पिए नशा हो जाता है जो राधे राधे गाता है. मेरा बरसाना रंगीला है वहाँ राधा नाम की लीला है. भगवान चरण दबाता है जो राधे राधे गाता है. भगवान चरण दबाता है जो राधे राधे गाता है. भगवान चरण दबाता है राधा नामाची ताकद अशी आहे ना जे वृंदावन मध्ये आमचे महाराज मंडळी गेले त्यांना माहिती तिथं सेवाकुंज म्हणून मंदिर आहे. सेवाकुंज मंदिरामध्ये भगवंतानं दिलेला शब्द आहे जर का राधेचं मंत्र जप करत करत जर का भक्त थकला तर त्याचा पाय दाबल मी. स्वतः जगाचा मालक सेवा करतो ही राधा नामाची ताकद आहे. सेवाकुंज मध्ये माझा भगवंत स्वतःही सेवा करत होता राधेची पण आणि आता सुद्धा दिलेल्या शब्दाला जागतो माझा भगवंत. कदाचित आपले भाव कसे आहेत भावावर देव प्रगट होतो नाही का. हा मी तुम्हाला म्हणायला लावलो होतं महिला माता माझ्या माग म्हणा. पुरुष मंडळींचं झालं आता तुम्ही म्हणा हे जनमन मोलिना तू राधे राधे बोलिना. एकजुटीनं म्हणा मायाव असं उभारी बन. जसं मिरचीना वार मा मालक नाही कशा तोडतीस तुम्ही तसा लटका बहिणी बिगर मालक न वावर जर दिक ना त्या लटकतीस तुम्ही डायरेक्ट बुरचो भजनले बी तसा लटको. जनमन मोलिना तू राधे राधे बोलिना. वाह बाबाजी माणसांपेक्षा बायांचा आवाज वाटला ना जास्त. बाबा काय वाटलं तुम्हाला
म्हणजे म्हणे मायास नाटे बी सिद्ध कर दे ना तुम्हाला घरमा बी आवाज निघू देवात नाही बाहेर बी निघू देवात बेकार काम शे ते जोरात काम शे. आणि खरं तर आहे ना या मायासनी भक्ती वाढी गी माऊली बाबा इथली भक्ती वाढी गी ना 35% आरक्षण 50%वर चालणं गी सर्व नोकऱ्या बायासनी सांभाळली ना तर आपल्या तिथं कामधंदा राहायला नाही शेवट कंडक्टर सुद्धा पुरी होई घ्यात 45 रुपया जर 12 राहणं 50 नोट जर देवा घेत 5 रुपये पोर पण कसं काय मागू आपलीच आपली लाज वाटत वैशींचा त्या नाच करलेले आपण. हा सगळ्या नोकऱ्या बहिणी समायली ना त्या बहिणीसनी सगळ्या ड्युट्या बाया करा ना ऑफिसासमा बाया शाळासमा बी बाया आता माणसाचे कामधंदा नाही भाऊ घर जाईन एकच सांगा ना निरमा पावडरनी थैली काढ्या आणि गोधडा काढ्या म्हणा. बाया किती आहेत बसलेल्या तरी किरण माऊली बसलेल्या बाया कमीत कमी 400-500 बाया असतील कमीत कमी जास्त आहेत पण मी कमीत कमी सांग राहिलो. जर तुम्ही 400-500 बाया आहेत बहिणी तुम्हाला आवाज कितला यायला पाहिजे होता. तुम्ही 15 बाया जर पुई भावनं माम भावनं डिकरानं पोऱ्यानं लगीनानं 15 बाया अख्खा गावात झोपू देते नाही बहिणी तुम्ही 500 पाहिजे ना आवाज कितला यायला पाहिजे होता बहिणी सोबत. हा आठ मनान सांगा देवनं नाव लिहाना कट आहेच तुमले त्या शेमड्या नवर देऊन करता बारी बरी गाणं म्हणच मन माय. आणि त्या गाणं काही जनाबाईना लिखेल नाही का मीराबाईना लिखेल नाही काही संतसनं लिखेल का ते त्या गाणं बी काही चांगला नाही बाबा बट्टा लबाड राहतच. मला सांगा एक बी गाणं खरं आहे का तुम्ही मला ही घ्या इशारा तुम्ही कसांसाठी बसेल येत असं मला माहिती ना म्हणा मतदान कोणतंही असं तू अभंग कथा का फिरत नाही रे ते शेवटला सांग फक्त मला माहिती ना बाबा आपलं मतदान कोणतंही असं त्या ते पहिलं नुसतं असं डोकावर वज ठेल निघत चाल दे भाऊ कवय सर आहे भाऊ ते तेवढं रडाना सांग द्यावं मारा म्हणजे त्यासले मना रडामा सुद्धा आनंदशी तुमना गानास मग मला एक बी ठिकाणी प्रामाणिकपणा खरापणा सापडणार नाही बहिणी स्व. तुम्ही ते गाणं म्हणतस लगन मा कोणतं नवरी ना बाप गोडे उना वाजा गैरत उना आणि मोती पैरत उना खरं रास का बहिणी वाजा गैरत उना मोती पैरत उना तो लब्बाळ तो याजना बोचकत बाचकत उना आणि आई माय सांगत मोती पैरत उना 1 नंबरी लब्बाळ जात्रा जाई ततान्या बाईसने आडे बट्या बहिणी चांगल्यात बिचार आडे ना काही तुम्ही बरेल करमा दाती नका घाला बरं सुरुवात आहे. आडे बट्या बहिणी चांगल्यात बिचार तुमना नाही बहिणी तताना सांग राहणं जडे तुमनं कोण राहत नाही. आणि खरं सांगू का एक विनोद म्हणून बोलतो बाबाजी मी तुमची माफी मागतो एक विनोद म्हणून बोलतो. या महिलांना बोलेल मी एवढा अधिकारी नाही आहे तुमचा अधिकार मोठा आहे तुम्ही बोलू शकतात माझ्यासारख्या लेकरांना या मायांना काय बोलावं यांचा अधिकार किती मोठा आहे सांगू का. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते राम भक्त हनुमान हा अधिकार तुमचा. या लेकरानं तुम्हाला बोलावं एवढा मी रविकिरण महाराज मोठा नाही या पण एक विनोद म्हणून बोलणं आणि आपला काना देशमा थोडं मजाक मस्ती कराशिवाय बी मजा येत नाही. टिंगल कराशिवाय शिंगल भेटत नाही म्हणे थोडं मजाक करतो मी मजाक मध्ये बोलतो ते अजिबात मनाला लावून घ्यायचं नाही. मजाक म्हणून बोलणं आहे ते आपल्याकडे खानदेशमा आहे ना मजाक मा जर सग्गा काकाले जर डिकरान देखा ना चौक मा सग्गा डिकरा सुद्धा काकाल म्हणस काय रे बेटा कथा फिराय ना ओ भाऊ मी तुम काका आहे रे त्याला मी माहितीये काका आहे पण विनोद म्हणून बरोबर आहे की नाही एक विनोद म्हणून बोलणं तसं तुमचा अधिकार खूप मोठा आहे मी बोलेल एवढा मोठा नाहीये पण एक विनोद म्हणून बोलतो बोलू ना बहिणी हो बोलू ना बरं आहे हा मन देते त्या बहिणी म्हणा बी काय दोष आहे मग त्यात फॉर्म भरायला लावते मला तिथनाच बरोबर राहत म्हणा बट आणि सांगू का तुमले लेकरुनी भाषा आहे फक्त मायले कडस आणि मी तुम्हाला पोरगा आहे तुम्हाला भाऊ आहे म्हणशीन तुमले कडस म्हणेन तुम्ही आशिषने गोड करलेतच एक बी बाईने आतापर्यंत किडा पाडेल नाही म्हणा कीर्तन म्हणजे कदाचित तुमले म्हणा भाव समजतस तुम्हाला गाणं सांग राहील तू बहिणीवर ते गाणं जाऊ द्या आको एक गाणं ऐकू होतं मी दोंडायचा मला लगीन होतं कीर्तन करी म्हणून अंगण मा खाट टाकली झोपेल तू मागली गेली मला लगीन होतं एक काकू गाणं म्हण राहील हे ताईनु ना मना दादा उना निमित्ते समजी गौना माय मना हिरोना ताईनु ना मना बापू ना निमित्ते समजी गौना माय मना गोविंदाउना. मी म्हणतो आपले मुंबई जाणं काही शक्य होत नाही गावामा गोविंदा आली याला देखील येऊ म्हणतो मी सकाळी मग थंडा पाणी काय अंग दोली ना गोविंदादा का नानमा
आणि ती काकूल म्हणतं मला गोविंदादा काढू बहीण म्हणतं. तो लाईट ना खाली उभा होता तर दिकेने इथला नियागार होता. म्हणता अहो गोविंदा आहे तू ना तोच ना भरोसा झुपडी घ्या म्हणता आई जातलं पाठाच म्हणतं तताने पाहिजे. तुम्हाला गानाच मधला वाडी आहे का संसारमा सुद्धा लबाडी सापड. तुम्ही जवळ दिनभर ड्युटी करीतच कामधंदा करीतच तुम्हाला कमायला पैसा किसा ठेवल्या शर्ट खुंटील टांग द्या जेवण करीन झोपिल्या तुम्ही सुट्टी वस्तोय मनमाय ड्युटीवर चालू अस. तुम्ही झोपणार का मनमाय किसा जांभलस तुम्हाला किसा माना 500 उपाट द्यास सकाळी मग अंगमा शर्ट टाका मग चेक करा किसा काय रे म्हण किसा मग 500 कमी ती किरायनात वरते ना करू बापरा मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकावा देन तुम्ही हो म्हणा बापरे मी इथला येडाशी बडा बरोबर नाही का 500 गई 500 जमा करीने मनमाय मस्त 2 ग्राम सोनं बनायले रक्षाबंधन आणि आपले सांगस मनभावनी का 2 ग्राम रक्षाबंधन सोनं बनाय दिना आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा मग तू याला चाले दूध सापडे नाही यान 2 ग्राम सोनं लिहिणं कसं. हा पण पॉइंट नोट करा बरं चोरी चोरी सोनं बनावस पण तुम्हावर काय संकट येऊ द्या चोरेल बनाय सोनं जाऊ द्या मायरनं जरी असणं ते बी काढीन दे असल्या तुम्हाला संकट आहे ना हे संकटनं निवारण करले एवढी प्रामाणिक बिराज बिचारी माऊली संकट येवानंतर काढी बी देस तुम्हाला काम करल्या पण समजदार माणसेले सांगस तुम्हाला पाय पडत दादा हो सावकारना पैसा लिहिल्या पण गरमान गरमा बायकाच पाहिजे पैसा नका लिहायचा. मना गली मना एक मित्र आहे बायको पाहिजे खत नाही करता 7,000 रुपये लिहिना 3 वरीच जाय ना फेड राहणार 18,000 फिरी घ्या तरी 7 बाकी शेत तो माल म्हणे आई कोणतं व्याज आहे माल बी सुधरी राही नाही म्हणे मला तू लेवान टाइमले सुधारणं नाही म्हणेन पैसे घ्या तू लेवानच नाही आडेन आई बँक बेकारशी आडेन कर्ज फिटत नाही भाऊ नुसतं संसार मल्लबाडी गानास मल्लबाडी का त्या बहिणीने सांग दे ना रडामा बी लबाडीत राहत म्हणे तुम्ही मौतोर जातीच बहिणी म्हण गाड्या करी करी गाडी माई उतरताच तोंड जाकीन रडती त्या म्हातारी मग खरंच तिथला जीव रास का बहिणी म्हणतो ओ तोंड जाकी रडणाऱ्या चिडीस होऊन जर त्या मरणारा म्हातारा मा इथला जीव होता तुम ना गाडी माई उतरताच तोंड जाकीन रडतीस तुम्ही मग उतरान टाइमले त्या गाडी ड्रायव्हरले का सांगते भाऊ मन चप्पल मधला सीट मग घाल दिले हा मग चप्पल मा जीव होता का म्हातारा मा काकू एक नंबरला पाठ जात होता नाही पाहिजे अरे बड्या बहिणी चांगल्या आहेत बिचार आणि रडामा सुद्धा कितला का बेकार म्हातारा मरे ना मनमा इथलं बारी बरी बरी रडस ना रडाना बी या बहिणीसले सहजच रडा रडा मायास ना भाऊ जायचं सुद्धा काटा काढले ते आडग बोली बोली रडता यायला पाहिजे आणि बहिणीसले सांगत बरं का तरुण बहिणीसले या म्हातारीस पाहिजे रण शिकिल्या आता रडता येत नाही पुरुषले तरुण बहिणींना सांगतो रण शिकिल्या जी बाईल रडतास ना इथलं वजन रास खाय लिहून ताट सर काय देऊ जिलपटीन ती दोयास करीन आंघोळ करी बाथरूम माहिनी घेऊ जिलपटीन ती दोयास करीन जी बहिणीले रडता येत नाही 3 दिनभर चाष्टी राहून का बजात दोय राहू तरी आपण जाणल्या बाया सांगते माय होतील 2 शब्द रडता होणं नाही हो माय आमना दोंडायचा आम्हा प्राध्यापक मरणा प्राध्यापकनी बायको बी प्राध्यापिका पर कधी मरण मा नाही धरण मा नाही कधी रणनं माहिती नाही नवरा मरणा प्राध्यापक आणि प्राध्यापिका बाईले म्हणे बाया म्हणे मॅडम असं पुंडी कितल्या बी रणण्यात ना लोकांले पटाव नाही मग शब्द रडा म्हणे मॅडमनी काही रण ऐकेल नाही मॅडम म्हणे शब्द कशी रडू म्हणे रडा मॅडम मग मास्तरनी करता प्राध्यापकनी करता प्राध्यापिका रडे आप्पाव वो बाई माझा आप्पाव म्हणतो नको तू नको रडू आम्ही आप्पाला वाटलाय दिसतो तू रडू नको वो बाई माझा आप्पाव म्हणतो नको मॅडम शिरगू दे आपण पहिले तू उपडी जाशी राहू दे हाय सुद्धा रडता यावायला पाहिजे हो बाई माझा आप्पा राम म्हणो धनी म्हणो देव म्हणो बाई माझा आप्पा बानड सोडत नाही रडता बी यायला पाहिजे ना हा आणि रडामा इथलं भारी काटा काढस ना एखादी बाई मनात चुलता आम्ही अख्खा काका बाबांना पोरे बसूत ना बाबा मन चुलता ये का आमले शिकाडे का रे पोरेवन गणपती बसाड राहणार गुच्चूप आपला वट्टावर बसाडा कोणा गरीब ना पोऱ्या नाव नका लिहिशात बरे लोक काय म्हणतील कोणा नाव लिहान नाही लोक सांगतील काय संस्कार आहेत का भैया पोरसले तुमनामुळे आमले नाव ठेवतील कोणा नाव लिहान नाही असं तसं मन चुलता आमले शिकाडे का
मन चुलती गरमाई रांता रांता सांगे बस करा भाऊ पोरेल्या नका शानपणाची काढा तुम्ही काय किडा पाडेलेत मला चांगला माहितीशी मन चुलताना हुंडू का निघू दे नाही ए भाऊ आई नका टाकच्यात बरं मन बाप बी आई कसं आहे एक रोज मन बाप म्हणे तू घर न सुद्धा टिंगल करत म्हणे तू घर आहे तुला कोण चाड सुद्धा म्हणे पण मी असा विचार करत मला करा जेवढा मागायचं सांगायचं जसं आला आपण बी असा विचार करू लोक चाडी देतं काय दपाड करू मन चुलताना उंडू का निघू दे नाही बोलायला जाय का बस करावं नका शानपणा करावं तुम्ही काय किडा पाडेल मला चांगलं माहिती आणि नेमका मन चुलता मरणार मन चुलती रडाल बटणी पुढे म्हणा राम तुम्ही दोन शब्द चावी बोली लेतात ना मनादनी मी आज जरी उठार देणे उठ म्हणता लब्बाड तो जवळ चावी बोले तो त्यांना हुंडूक निघू देणार नाही आता मरेल चावी बोली लेतात ना एक नंबरनी लब्बाड जात्रा जाईल तताण्या बाईजनी आठे ना नाही ना बहिणी आठे कसं काय सांगतो एकला येले 80% रक्कम आठ केले म्हणे आठे एक म्हातार गोंदाई मा खाता मरी गे हा आणि गोंदाई मा खाणार आहे गे करतस का तेवढं बरं आहे अगो तुम्हाला विराना माठ बटा माड करीच येत तुमले गोंदाई बी समजत नाही मना बजेट या गोंदाई मा खाणारच नाही इथला वायबार धंदा धरली असेल बाप 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 गोंदाई ना निवतो आणि लगीन ना निवता मग इथला फरक कर टाकेल शे लगीन ना निवतो येऊ द्या शानला माणसे पोरीला सांगतो बावड्या वय रे त्या आपण कर ना नेवतो येले लगीन ना 101 वाजाडीन जेवण बी करी रे बावड्या म्हणजे पोरी आले आणि उन गोंदाई ना नेवतो बावड्याला वाटे मन बाप माल्या दाडत तू हात पाय धुवा संध्याकाळी शर्ट घालली ना जावान तयारी बाप म्हणे कोट चालना बावड्या तात्यान कर ना निवतो येलशे काय का बट रे का बरो पप्पा येडा ते माल जाणं पुढे का बर पप्पा तू जर घ्या त्या काय म्हणते पोऱ्या सोऱ्याला दाटी ना बुवा हय रे पोऱ्या सोऱ्या टाक मना बी दात पाट टाक दे म्हणे कॅबिन खराब करी मार्केट मध्ये राहू दे ना हो दे ना धंदा तून परसा दे काय रे ना इकी टेकी निघ जाऊ रे म्हटले कत ये वाय गे बाय बी ते वाय बरं का जाणू मला ऐका गोंदाई मा जावान करता लोक इथला नेतात फेडतास ना गोंदाई मा काय ते गोंदाई ना नेवतं जरूर ना बायले सकाळी मा सांग देता म्हणा नको रांजो बर का ब गोंदाई मास खायली सु दोन्ही टाइम ना आणि बाकी ना नेतात ते दुपार ना निंबू किसा मा गाली फिरतस है रे वाय बार मी गण सापडायले तर निंबू का आमना गाळ गोंदायचे गोंदाई नेवतले मग निंबू लागस दोन गाचा मरी जा अहो निंबू लई पिरात दोरी लेन पाजी लेन मर जा या गोंदाई मा खाना इथला चौगाला धंदा धरले महाराज काही स्वतःला गैरा हुशार समजतस पायपडी माफी मागस मन कीर्तन मा काही लोक जडजास ऐक ना पण तुमले सांगस घरनी गाय ना दूध डेअरी लाई देतस तुम्ही घरनी गाय ना दूध डेअरी लाई देतस आणि ते पेमेंट होईने का मासालीसनी खातस या हुशार लोक आहेत का शिवदास बाबा प्युअर येडा मालाव घरनी गाय ना दूध डेअरी लाई देत आणि त्या पैसा सॉरी मासालीन खात खाणं गंध ती नेती बी गंदी नजर बी गंदी हा त्या पैसा सॉरी मासालीन खा हा मग खरा ना सगळी माय बी सांगस ना मला मन पोटना नाही शेतू असे ते सांगे ना मी पेनार असले अशा काटाच लागे मन बोलेल ना हा मासालीसनी खाणार अशी नेती बी चांगली राहत नाही सांगू का तुमले या मासालाईन बाईन जोडे टाकतं जी बायको सुख दुखनी साथ देणारी तीवर सुद्धा भरोसा नाही असले बाईने जर वाडीशी ताट पुढे ठेवा ना या ताटणीकडे तिरपा दत्ते बाई दोन्ही डोक्या शिलगाय दिल काल दिवच्या मोठा शब्दाच होता ए डोक्या अरे तेच दूध आठ टाक बासुंदी बनाव नवरा बायको आनंदामा खावा शंका भी नाही बरोबर आहे की नाही बायकोनी पहिले खाव का नवरान पहिले खाव खाल बी बासुंदी वर बी बासुंदी या मासा मटण खाणारा काय रे मी ते चांगलं लागलो तू बट डोक्यात काय ना नाही ना काल दे बट हाडक्या शिव काय दिलं जाते सलाम ना महाराजकडे महाराज या 8-8 दिवस आठे राहतस ना काही वेळेस आहे ना 3-3 4-4 सप्ताह आठे ना काला ना की दुसऱ्याकडे सुरुवात राहस 15-15 दिन मा घर जातस बाया वाट देखतीस माई म्हणा महाराज यावशे 2-3 लिटर दूध लयल राहस बाई 8-8 ठेवस नवरा यायले बासुंदी पापडीना आनंद लेतस त्या बाई सांगस नवरा लिहाव माय तुम्ही प्या
आमना किरण माऊली नको मी बाहेर फिरास तू पेऊ कितला आनंद आहे महाराज कितला आनंद आहे नाही ते खाणार काय रे बेटा डोकशा आमना राज का अशी डोकशा डाकशा बाईने पहिले खाद काय माणूस पहिले खाद काय पासून ती खालवरती गंदा मारून गंदा डोकशा असेल काय महिला माता तुम्हाला सांगतो रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकलं माय हो विनोद वजा करायचं माझा कीर्तनाचा खरा संदेश हा विनोद वजा करा मला जो खरा संदेश द्यायचा त्याच्याकडे लक्ष द्या पुरुष मंडळींना नंतर सांगेल महिला माता तुम्हाला सांगतो आता जर मी आईबापांचं चरित्र सांगायला सुरुवात केली ना आमचे सगळे महाराज मंडळी उभे आहेत ना यांच्यामधनं कमीत कमी 10 लोक तयारीला असतील ते गीत गायला कोणचं आई माझी हा मी फक्त माय शब्द काढेल ना उच्चारेल तोपर्यंत आमचे महाराज 10 लोक नाही बोलू नका अजून मी बोलल्याच्या नंतर लगेच तयारी करतील आई माझा मायेचा सागर तुम्हाला मायेचा सागर म्हणतात दयेचा सागर म्हणतात आमचे महाराज लोक तुम्हाला मायेचा सागर का म्हणतात तुमच्या पोराच्या अंगात जर ताप असेल तर तुम्ही दिवसभर कितीही काम केलं असेल तरी रात्री 4 वेळेस उठतात आणि पोराच्या अंगातला ताप चेक करतात मन पोऱ्याला जास्त ताप तर नाही बरं घ्यावे ना माय तुम्हाला पोरगाना पायमाना काटा मोडेल ना तरी राजमा 4दा उठीन चेक करती पोऱ्याना पायते नाही सुजी घ्यावी ना माय तुना पोऱ्याना पायमाना काटा माडी तुले सैन होत नाही दुसऱ्यानं पोरग कापीन खायजास तुले दयाना सागर कोण म्हणस त्या म्हणणारले दक नाही माले पटतय का तुम्हाला मायेचा सागर दयेचा सागर म्हणतात तुमचं लेकरू या आणि ज्या बकऱ्याच्या पिलूला कापतात ते नाही का कोणाचं लेकरू आमचे संत सांगतात 84 लक्ष येवणीमध्ये तुम्हाला सुद्धा यायचंय जर आज तुम्ही जसं त्या पिलांना कापून खाताय ना प्रसंग आपल्यावर पण येणार आपल्याला सुद्धा तसंच कापून खातील लोक हा कारण मी एक मेसेज वाचला होता माऊली खाटकीला बघून बकरी हसत होती खाटकीच्या हातात सुरी होती बकरीला कापायला जात होता खाटकी बकरीनं खाटकीला बघून हसायला सुरुवात केली खाटकीला राग आला का ग बकरी मी तुला कापायला येतोय काही क्षणात तू मरणार आहे तुला मरण्याचा डर नाही का तू हसते तुला मरण्याचा डर नाही का ग वाटत त्या बकरीनं सांगितलं खाटकी दादा तुम्हाला कापणार आहे काही क्षणात मी मरणार आहे मला सगळं कळतंय मग तरी तू हसते तेव्हा त्या बकरीनं सांगितलं खाटकी दादा हसण्याचं कारण असं आहे म्हणले काय कारण आहे आयुष्यभर फक्त चारा खाल्ला रे आयुष्यभर फक्त चारा खाल्ला तरी मला असं मरावं लागतंय तू मला कापून खाशील तुझं मरण कसं होणार आहे दादा जनावर गरीब आहेत तुम्ही आज त्यांच्यावर हो ते गरीब आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावर गाजवून घेताय पण त्या जीवनामध्ये ते जीवन आपल्याला सुद्धा भेटणार आहे हे विसरू नका तो जन्म आपल्याला पण मिळणार आहे हे विसरायला चालणार नाही आणि प्रसंग हो आपला जुना लोकेशने मन आहे तुमले ओव्या कमी समजतेस आपल्या मनी जास्त समजतेस त्यामुळे तुमना भाषा मग तुमले सांगा ना आवडीन माले जुना लोकेशने म्हणी आहेत शेजी नुसनवारी या हाती लेवणी बरोबर आहे ना सुईन मागे चुलान मागे हा जे पेरणार आहे तेच उगवणार आहे तुम्ही माया हो आज माझं कीर्तन ऐकलं सगळ्या महिलांना सांगतो आजच शपथ घ्यायची रविकिरण महाराजांचं कीर्तनात मंडलेश्वर बाबा महामंडलेश्वर बाबा बसलेले अनंत बाबा आपण उद्या बाबांकडनं माळा घालून घेऊ आजच्या नंतर मांस मच्छी खाणार नाही अशी शपथ घ्यायची सगळ्या महिलांनी आज चालेल ना तुम्ही जर का माळकरी झालात तुम्ही जरी आज निर्णय लिहिना आपला घरमा मटन मासा शिजणार नाही याच नाही असणं बंद कर देतील तुम्ही जर रांधाना बंद कर या गलीमा तैल्या फिरावतील का तुम्हाला सांगेल ऐकवत नाही काय शिवदास बाबा तुम्हाला सांगेल ऐकवत नाही तुम्हाला सांगेल त्यांनी सगळी बहिणा घर जावा ना बंद करते नाही का मटन मासा सोडवत नाही का फक्त तुम्ही ऑर्डर करा बहिणी म्हणून तुम्ही जर माळा घालल्या याच नाही ना सुधरी जातील सकाळी म्हणून बाबा बसेल राहतील बाबा ना काही माळा घालल्या पण उपाधी अशीच आहे तिसरा दिन होय ना काय बहीण सांगस मायवत तोंड का नाही बट मजानच होई की म्हण तिसरा दिन आई बहीण तोंड मजानं होई जाते तो भाऊ कसाल काय तैले ना बाजार बंद करी तुम्ही माळा घाला माया हो घालशाल ना माळा हा शपथ आहे तुम्हाला माळा घाला तुम्हाला जर वाटत असेल पुढचा जन्म आपला सुखात गेला पाहिजे तर आज माळा घाला हा ते म्हातारं तसंच होतं गोंधळ मग कावाल बसणार हा येस ना मी मूड मुद्दावर येस ना मग तुम्ही अपेक्षा नाही अपुरी सोडाव बहिणीवर तिथलं त्याने ते भाव वाढायले म्हणा ते कसं काय बंद करसू म्हातार कधी कीर्तन माने कधी भजन माने पर गोंधळ सोडेने पार्ट्या सोडेने आणि काय काय म्हाताराशनी वय वय जास्त तरी सुधरत नाही बरं बाबा हो काय काय हा मला ते सांगा ना नका मी गैरच सांगत
आता या बाबा लोक देखा कसा कीर्तन माई बसले टोपीवाला बाकीना म्हातारा असले कीर्तन बी सैन होत नाही. मी पेटा बांधीन इरान तो एक म्हाताराला म्हणतो बाबा कीर्तन लिहा ना म्हणे महाराज तुम्ही चला मी ऊनच म्हणे. आता नेमका तो मी गाडी नाही लय जाऊ एसटीना प्रवास राहील. आता कीर्तन मी मुक्कामे थांबी गो कीर्तन करीश नाही. सकाळी मी ब्रश करत करत बाहेर नेमू म्हणा मुक्काम त्या बाबांना घरना समोरच होता. म्हातारा बी उन्हात तपकीर लावत लावत म्हणतं बाबा म्हणे काय महाराज म्हणता रात्री काय दिखनात नाही म्हणतो तुम्ही. हा म्हणे महाराज ते काय जाय म्हणतं काय म्हणे रात्री नातूल झोपाळा गो मी झोपी गो म्हणे मरणाने काढतो नातूल झोपाळा मग झोपी घ्या वायबार गाव मा सप्ताह चालून झोपी घ्या. असा गणज उल गेलो वावरे राहतच त्या सारा सापडत नाही. हा आणि तसा मनात प्रकार होता म्हातारांना कधी कीर्तन मा नाही कधी भजन मा नाही कधी देव नाही धरम नाही कधी मारुती रायना मंदिरवर नाही. गावमा सप्ताह चाले 7 दिन तरी पार्टी येणे इथला वायबार म्हातारा पण गोंधळ सोडे नाही आणि तरुण पोरेशना पार्ट्या सोडे नाही. म्हातारा गे बा गोंधळ मा जेवणले आता गोंधळ ना आमना काहीच संबंध नाही तुमले एक बी महाराज सापडाव नाही. पण मला जर आमना नातेवाईकच मा आमना भाऊ की मा जर गोंधळ राहणार ना मी एक राऊंड मारीयस कारण आई मटेरियल तर तेच सापडस मला. आता गोंधळ मा खाय राहीन तर म्हातारा बसेल होतं पंगत मा गोंधळ मा खाणारच नाही फक्त परिस्थिती देखो फक्त त्या वाडपिनकडे असा ते दोनच शिलगाय राहणार रे भाऊ. काय ना यान भरोसा तू बाकीला ते वाढ पिले आप्पा राम राम हो का ब मी तुला मित्र आहे भाऊ नका मूठ जाडी करलीच भाऊ मनजोडे. म्हातारा बी लाईन मा बसेल होतं ते वाढपी वाढीन निघ्या म्हातारा आणि इसाला उन्ही हाड्डी आणि त्या हाड्डीना मधमा मटेरियल रास खाणार असले समजे राय नाही म्हणून म्हणणं हाड्डीनं मधमा मटेरियल रास ती हाड्डी वडाल घ्या हाड्डी माना मटेरियल वडाल घ्या आणि हाड्डीच वडली नाही चालू पंगत मा पाहिलं माड्डीनाथ याने चालू पंगत मा पाहिलं माड्डीनाथ उन्ही गुचकीन घ्या पुचकी त्या वाडपी पोरेशी देखा त्या पोरे म्हणे याल शिलगाव अरे तर आपलं चोरी दपीन एक बादली भर काढेल खावा मा यांदी याल शिलगाव म्हणे आता म्हाताराला उचलं गरमा टाक म्हातारी सांगतो म्हातारा घ्या म्हातारी उन्ही म्हाताराला बी माहित होतं म्हणा म्हातारान कितला किडा पाडेल असं पण आता ते सांगायला चालव नाही म्हातारा मरेल चांगलं सांगणं पडेल ना. म्हातारी रडाल बटणी म्हातारान जोडे कधी देव नाही धरम नाही कधी मंदिर मा नाही कधी देवपूजा नाही तो म्हातारा मारानंतर म्हातारी रडे मना राम हुकाव रे बा सांग ना लवकर मना राम वो माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी अहो पंढरपूर फिरायला जाय 7 दिन कीर्तने चालणार अहो घाटे चेटना नाही मंडप मा अहो पंढरपूर जाय का मी मन सांगू लबाडी काय आण राहिली म्हणत काकू तू म्हातारी तरी विरडे मना राम ओ मना राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी मना राम काडंदी मा भजन करी रायनात ना मना दे म्हणता असं आहे का आई बड सैन करली ना म्हणी आणि मग म्हातारी सांगत ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी घाला ना मना देव आणि मना करा जेवढा लागी की मला माहित होतं या तोंड मा आटकी जायला अहो तरुण पोरेच मा 31 डिसेंबर करे मला पक्क माहित होतं मी बट्टा मानचेस माझ्या आवाज दिना तुला राम ना तोंड मा कोंबडी ना पिष्टा कुपशी देना मनी काकू काबर म्हणे महाराज म्हणता याने आयुष्यभर फारामण्या कोंबड्या खाद्या त्याला तुळशी ना पालाना कितला गुण लागावशे जवळ तुळशी माळ घालायला पाहिजे तर तुळशी माळ घाली नाही आता तुळशी ना पाला नाही अख्खं तुळशी वृंदावन बी यान तोंड मा खूपशी देणं तरी यांना उद्धार होईल का हा अजिबात होणार नाही. जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर गड्यामध्ये तुळशी माळच धारण करावी लागेल व्रत एकादशी करावं लागेल तर भगवंताशी नातं जुडतं नाही का. अजून सोपं करून 1 मिनिटात सांगतो सेवेला लगेच पूर्ण विराम. दादा आपण देवाचे कुत्रे आहोत. कुत्रासना बी 2 प्रकार आहेत एक पट्टावाला कुत्र आणि एक बिगर पट्टाना कुत्र. शिवदास बाबा ट्रक ड्रायव्हर जेव्हा ट्रक चालवतो ना ट्रक चालवत असताना 2 प्रकारचे कुत्रे येऊ द्या एक पट्टावाला कुत्र आणि एक बिगर पट्टाना कुत्र. जर पट्टावाला कुत्र दिखी गे ट्रक ड्रायव्हर अर्जंट ब्रेक मारस का या कुत्राला जर मी चेंगर यान गयामा पट्टाशे म्हणजे याला कोणीतरी पाडेल शे याना कोणतरी मालक शे जरी याले चेंगर ते मनावर केस करीन याना मालक कारण आहे पट्टावाला कुत्र शे बरोबर आहे ना. तीच जागावर जर बिगर पट्टानं कुत्र दिखणं ट्रक ड्रायव्हर असा विचार करस मोसम तुटापेक्षा याला चेंदेल परवडीन कोणले हा मग आता तुम्ही ठरावा पट्टावाला कुत्र बना ना का बिगर पट्टानं कुत्र बना नाही का.
मी सगळ्यांना माझ्या कीर्तनातून एक रिक्वेस्ट करेल दादा, गळ्यामध्ये तुळशी माळ धारण करा, व्रत एकादशी करा, घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्यांच्या भजनाच्या आधी सगळ्यांची माफी मागतो. तरुण भावांना सांगतो माझ्या कीर्तनातून मला फक्त परिवर्तनाची अपेक्षा असते. तरुण भावांना सांगेल निर्व्यसनी जीवन जगा. तरुण बहिणींना सांगेल आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय, आपल्या मायबापांची मान खालती जाणार नाही याची दक्षता घ्या. बोलण्याच्या ओघामध्ये एका शब्द जर चुकीचा बोलला गेला असेल तर तरुण भावांना सांगतो तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा. तरुण बहिणींनाही सांगेल तुमचा भाऊ समजून माफ करा. बसलेले माझ्या बापासारखे टोपीवाले बाबा आहेत, इथं नऊवार साडीवर बसलेल्या माझ्या माता आहेत, त्यांना सांगेल माझ्या बोलण्यानं जर तुमचं मन दुखावलं असेल, तुम्हाला 4 पोरं असतील, मला 5वा मुलगा समजून माफ करा काही बोलण्यात चूक झाली असेल तर. जर तुम्हाला 4 मुलं असतील, 5वा समजा, 3 असतील, 4था समजा, 2 असतील, 3रा समजा, 1 असेल, 2रा समजा, तुमले पोरगा नशील मला दत्तक लिहिल्या काका पण माफ करजा, कारण मी इथं तुम्हाला दुःख व्हायला आलेला नाही या. आपण न कळत माझ्या शब्दानं जर तुमचं मन दुखावलं असेल तर सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो, माफी मागतो. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्यांचं भजन गाऊयात. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखामेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज